नमस्कार मित्रांनो, ओवेसी सोबत युतीचा फटका. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचा महाराष्ट्रात थेट इशारा. पडद्यामागे नेमके काय घडत आहेत? भाजप एमआयएम सोबत काय युती करत आहेत? हे आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातील राज्य पातळीवर नेत्यांना ओवेसीच्या पक्षासोबतच्या युतीबाबत कठोर इशारा दिला आहे. या युतीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या मुंबई महानगरपालिका आणि इतर मोठ्या शहरांच्या निवडणुकांमध्ये त्याचा विपरीत पराभव पडू शकतो अशी चिंता पक्षाला वाटत आहे. राज्यातील घटनेनेही या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली. पक्षांतरबंदी कायद्याचा या निवडणुकीमध्ये वापर होत नसल्यामुळे पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी या कायद्याचा आधार घेत आहेत. मग काय एमआयएमशी हातमिळवणी केली आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. महाराष्ट्रातील 2 नगर परिषदेमधील घडामोडी केंद्रीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर कठोर पावले उचलण्यात आली. अक्रोडमध्ये भाजपने असदुद्दीन ओवैसीच्या नेतृत्वाखालील एमआयएमशी हातमिळवणी केली होती, तर अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती झाली. केंद्राच्या निर्णयानंतर अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेतील भाजप एमआयएमच्या युती तोडण्यात आली. या युतीचे सूत्रधार असलेले आमदार प्रकाश भासरखळे यांना पक्षाने नोटीस पाठवली. पक्षाच्या म्हणण्यानुसार ही चूक मुख्य कार्यकर्त्यांमुळे नव्हे तर इतर कारणांमुळे घडली. महायुतीतील आघाडीतील अंतर्गत मतभेदांचा प्रभाव मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर पडण्याची भीती भाजपाला सातवत आहेत. यातील सर्व मोठा संघर्ष भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेना यांच्यात आहे. वरिष्ठ नेत्यांनी हा वाद मिटवला असला तरी विरोधकांनी या संधीचा फायदा घेतला आहे. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची भाजपावर कोणत्याही स्तरावर जाण्याचा आरोप लावला आहे. असा दावा करत आहेत की एमआयएम ही भाजपची बी टीम आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथ परिषदेत भाजपने आपल्या मित्रपक्ष शिवसेनेचा पराभव करण्यासाठी 12 काँग्रेस नगरसेवकांकडून पाठिंबा मिळवला. काँग्रेसने या नगरसेवकांवर कारवाई करून त्यांना निलंबित केले आणि संपूर्ण ब्लॅक युनिट सर्व्हिसेस केली. मात्र भाजपने परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी या सर्व नगरसेवकांना पक्षात सामावून घेतले. शेवटी त्यांनी शिवसेनेचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्षांनीही भाजपाला साथ दिली. काँग्रेसने या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी अंबरनाथमधील 12 नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली. हे नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते आणि नंतर भाजपमध्ये सामील झाले. भाजपचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की या नगरसेवकांनी पक्षांतर करून घटनात्मक नियमाचा भंग केला. त्यांच्या मते स्वतंत्र गट तयार करणे किंवा निवडणुकीच्या चिन्हावर विजय झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाणे हे केवळ नैतिक नव्हे तर घटनाबाह्य आहेत. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी नाराजगी आणि राज्यातील युतीतील तणाव यामुळे पक्षाची रणनीती बदलण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्यांचा वापर करून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जर भाजप आपली एकजूट दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर येत्या निवडणुकीमध्ये या घडामोडींचा परिणाम कसा होईल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. आणि भाजप महाराष्ट्रामध्ये आणि बीएमसी निवडणुकांमध्ये असं का करत आहेत हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.